एक मिनिटात चालू होईल बरं का. हॅलो, आवाज येतोय का बाळांनो? येस सर. येतो सर. हॅलो, येतोय सर. सगळ्यांना आवाज येतोय? येस सर. हो. हॅलो हॅलो, येस सर. येतोय सर. हा 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 बोला. बर, काल आपण कुठपर्यंत आलेलो? हॅलो, रँक ऑफ मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स पर्यंत आलेलो. नेक्स्ट घ्या. प्रॉपर्टीज ऑफ रँक ऑफ मॅट्रिक्स. Properties of rank of matrix. Properties of properties of rank of matrix. Properties of rank of matrix. आता रँक ऑफ मॅट्रिक्स ची प्रॉपर्टी काल तुम्हाला सांगितलं मी. रँक ऑफ मॅट्रिक्स काय काय येतात?
आर जर रँक असेल तर काय म्हणतो आपण? हॅलो, जर रँक आर असेल तर काय म्हणतो? मायनर ऑफ देअर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर With is non-zero. Which which is is non-zero. non-zero आणि मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन इज झिरो. बरोबर, ही डेफिनेशन आहे. आता प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी लिहा महत्वाची, हे एमसीक्यू ला विचारलं जातं बरं का. रँक ऑफ नल मॅट्रिक्स इज झिरो. रँक ऑफ नल मॅट्रिक्स इज झिरो. पहिली प्रॉपर्टी काय येते? रँक ऑफ नल मॅट्रिक्स इज झिरो. Then rank of unit matrix, rank of unit matrix is equal to order of unit matrix. म्हणजे काय रे? ऑर्डर ऑफ युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय? हॅलो, जर मॅट्रिक्स 2x2 असेल तर त्याची ऑर्डर 2 आणि जर 3x3 असेल तर त्याची ऑर्डर रँक 3. बरोबर. म्हणजे आपण 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा डिनोट करतो? I1. I1. बरोबर. आता रँक दोन पद्धतीने डिनोट केले जाते. एक रँक ऑफ I2 असेल तर ती काय असेल 2, किंवा असं पण लिहिलं जातं रँक ऑफ I2 इक्वल टू 2. लक्षात येत आहे? तसंच रँक ऑफ IN म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. काय येतं? n येतं. कळतंय का? Yes, sir. नेक्स्ट, एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय का? येस सर. तर हा, ठीक आहे, बोला बोला बोला. हा, इफ रँक ऑफ ए इक्वल टू एम, रँक ऑफ बी इक्वल टू एन, देन रँक ऑफ ए बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मिनिमम ऑफ एम कॉमा एन. तिसरी प्रॉपर्टी लिहा. एमसीक्यू ला विचारलं जातं बरं का. हॅलो बाळांनो. ओके सर. ओके सर. हा,
MCQ ला विचारलं जातं म्हणून ते तुम्हाला दिलेलं आहे लिहून. नेक्स्ट घ्या. रँक ऑफ ए डॅश. ए डॅश म्हणजे Transpose. A transpose matrix. Is it? Rank of A transpose is equal to rank of A. A आणि A transpose ची रँक ही काय असते? सेमच असते. नेक्स्ट. Rank of order M cross N. Rank of a matrix of order M cross N is less than or equal to minimum of M cross N. 5 नंबर की लिहा. Rank of a order A M cross N less than or equal to minimum of M comma N. Rank of matrix of order M cross N is less than or equal to minimum of M comma N. याच्यात काय अडचण? हॅलो. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. इकेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. इकेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. इकेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. सॉरी. इकेलॉन लिहिलं का? No, sir. No, sir. थांबा. इकेलॉन नाही, इकेलॉन नंतर आहे. नॉर्मल फॉर्म और कॅनॉनिकल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स म्हणा. नॉर्मल फॉर्म और कॅनॉनिकल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. नॉर्मल फॉर्म और canonical form of matrix. Normal form or 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 canonical form of matrix. Next mana. By elementary transformation. By elementary transformation माहित आहेत ना? कुठले असतात?
रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम By elementary transformation, comma, given matrix can be converted into the form IR 0 0 0 comma IR comma IR 0 comma IR comma 0 are called normal form of matrix, are called normal or canonical form of matrix, where IR R खाली लिहा, IR is unit matrix of order R. Unit matrix of order R. खाली नोट म्हणा, हे सगळे चारही काय आहेत, नॉर्मल फॉर्म आहेत बाळांनो, कळते का? हॅलो. हो सर. आता मी सपोज आर ची व्हॅल्यू 2 घेतली, बघा आर ची व्हॅल्यू 2 घेतली, नोट म्हणा फक्त. सपोज आर इक्वल टू 2 म्हणजे काय, तर तुमचा I2 0 0 हा मला कसा लिहावा लागेल बघा. I2 चा अर्थ काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स बघा, ऑफ ऑर्डर 2 1 0 0 1 हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स, बरोबर आहे का? आता त्यांनी काय सांगितलंय, I2 च्या शेजारी एक कॉलम 0चा आहे, मग एक कॉलम 0चा केला, तसंच एक रो पण 0चा आहे का? हा झाला तुमचा नॉर्मल फॉर्म. हा लक्षात येते? इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. येते का? येस सर. तसंच I3 चा कसा येईल सांगा बरं. I3 0 0 कसा येईल? वन 0 0 0 1 0 0 0 1 शेजारी एक कॉलम आहे आणि एक रो पण आहे, बरोबर आहे का? हो. आता मी फक्त I2 साठी दाखवतो, बाकी तुम्ही समजून घ्या. फक्त I2 असेल IR तर असं येईल 1 0 0 1. ठीक आहे. जर I2 आणि खाली एक रो असेल तर कसा येणार सांगा बरं.
बरोबर का? Yes, sir. आणि I2 आणि कॉलम मध्ये जर 0 असेल तर 1 0 0 1 आणि इकडं 0 हे सगळे फॉर्म काय आहेत? नॉर्मल फॉर्म. लक्षात राहील. हो हो सर. सर. आता नॉर्मल फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिसतंय रे बाळांनो? सगळे बघा एक्झाम्पल. काय काय दिसतंय? नॉर्मल फॉर्म कंटेन्स ओनली 0 and 1. 1. नॉर्मल फॉर्म मध्ये काय असते? फक्त 0 आणि 1च असते. जर एखाद्या नॉर्मल फॉर्म मध्ये किंवा नॉर्मल फॉर्मचे जे शेवटचे रो आणि कॉलम असतात ते एकतर सगळे 0 असतात. बरोबर आहे का? Yes, sir. हो सर. किंवा डायरेक्टली आयडेंटिटी मॅट्रिक्स येते. बरोबर का? म्हणजे एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इन नॉर्मल फॉर्म. प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा नॉर्मल फॉर्म असतोच. बरोबर का? Yes, sir. हा. असा कोणी असं जर म्हटलं बघा 1 0 एखादा म्हणेल मी असं लिहितोय 0 1 0 1 हा नॉर्मल फॉर्म आहे का? नाही. No, sir. नाहीये. पण ह्याला कन्वर्ट करता येते. कसं करणार? इंटरचेंज रो करायचं. हा, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. ते त्या वेळी लक्षात येईल. फक्त सांगितलं की तुम्ही जर ह्याला नॉर्मल फॉर्म म्हटला तुम्ही काय म्हणणार? मी काय सांगितलं? सरांनी आम्हाला सांगितलं 0 आणि 1 दिसला की नॉर्मल फॉर्म. पण प्रत्येक वेळी तसं होतंय का? नाही. जर एखाद्या कॉलम किंवा रो मध्ये सगळे एलिमेंट 0 असतील तर नॉर्मल फॉर्म लिहिण्यासाठी तो रो किंवा कॉलम सगळ्यात शेवटी लिहायचा. लक्षात येतंय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा. याच्यात कुणाला अडचण आहे? नाही. ठीक आहे. पुढं. झालं. ठीक आहे, काही विषयच नाही. नॉर्मल फॉर्म सगळ्यांच्या लक्षात आला? Yes, sir. येस सर. ओके सर. ओके, ठीक आहे. आता खाली लिहा मेथड टू कन्वर्ट द मॅट्रिक्स इंटू नॉर्मल फॉर्म. मेथड टू कन्वर्ट मॅट्रिक्स इंटू नॉर्मल फॉर्म. दिलेला मॅट्रिक्स नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याची मेथड. आता बाळांनो तुम्ही इकडे ऑब्झर्वेशन करा. काय दिसतंय तुम्हाला? तर प्रत्येक नॉर्मल फॉर्म हा स्टार्ट होताना 1 नी स्टार्ट झालाय. फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट. काय दिसतंय? 1. म्हणजे रो मधला फर्स्ट एलिमेंट किंवा कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आपल्याला काय करायचं आहे? 1 करायचं आहे. ही झाली तुमची पहिली स्टेप. आता मग
1 केल्यानंतर इथं तुम्हाला काय दिसतंय रे? त्याच्या खालचे एलिमेंट कसे आहेत? 0 0 त्याच्या शेजारचे एलिमेंट 0 0 म्हणजे फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या खालचे एलिमेंट मला काय करायचे आहेत? 0 करायचे आहेत. त्याच्या शेजारचे एलिमेंट मला काय करायचे आहेत? 0 करायचे आहेत. म्हणजे दिलेल्या कॉलम आणि रो मध्ये तो एकटा 1 असला पाहिजे, बाकी सगळे एलिमेंट कसे असले पाहिजेत? 0. त्यानंतर यायचं सेकंड रो सेकंड कॉलमला. सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये काय दिसतंय तुम्हाला? 1. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट 1 करायचा. तो 1 केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? एलिमेंट्स बिलो दी 1, make all the elements below the 1 0, make all the elements side to 1 0. कळतंय? Yes, sir. Yes, sir. Then go for third row third element. Make it 1. Make all the elements below 1 0. Make all the elements side to 1 0. Then go for next element. If it is 0, leave it as it is and check whether it is in normal form or not. हे लक्षात आलं? Yes, sir. Oh, sir. ठीक आहे. म्हणजे I can't understand properly. काय झालं? व्यवस्थित समजलं नाही सर. रिपीट करा ना. हा, आता स्टेप लिहित रिपीट करू. हा, ठीक आहे. हा, पहिली स्टेप काय? मेक A11. A11 म्हणजे First element. फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट. First element of first. Okay. Make A11 equal to 1 by using suitable row or column transformation. By using suitable row or column transformation. आता कोणतरी सांगितलं रिपीट करा. इकडे बघा आता. काय दिसतंय इथं तुम्हाला? पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट मेक A11 इक्वल टू 1 कसा करा? तर बाय युजिंग सुटेबल रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काय अडचण? No, sir. समजलं काय? पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट काय करायचा आहे? 1 करायचा आहे. आता हा एलिमेंट असताना कुठल्या कॉलम मध्ये आहे? जो 1 केलेला आहे तो कुठल्या कॉलम मध्ये आहे? First column. फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट कॉलम मधले उरलेले सगळे एलिमेंट हे काय करा? 0 करा. त्याचाच यूज करून मेक ऑल द एलिमेंट्स इन
फर्स्ट रो टू 0. ए मधले फर्स्ट रो मधले सगळे एलिमेंट त्या 1 चा यूज करून, जो आपण 1 केलेला आहे कन्वर्ट, त्या 1 चा यूज करून रो मधले सगळे एलिमेंट काय करा, 0 करा. मग आता कॉलम मधले सगळे एलिमेंट 0 करण्यासाठी आपल्याला कुठलं ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागतं? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता इकडे बघा, हा पहिला कॉलम आहे. ह्या पहिल्या कॉलम मधला हा एलिमेंट कुठल्या रो मध्ये येतो? दुसऱ्या रो मध्ये येतो ना, का कॉलम मध्ये येतो? रो सेकंड रो. म्हणजे कॉलम मधले ज्यावेळी तुम्हाला करायचे असतील 0, त्यावेळी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागतं. कळतंय का? म्हणजे दुसरी स्टेप काय आहे तुमची? मेक एलिमेंट बिलो दी A11 इक्वल टू 1, जो आपण ऑलरेडी 1 केलेला आहे. मेक एलिमेंट बिलो दी A11 that is फर्स्ट कॉलम एलिमेंट. बरोबर ना? फर्स्ट कॉलम एलिमेंट zero by using suitable row transformation. Suitable row transformation म्हणा किंवा row transformation. याच्यात काय अडचण? नो सर. That is make A21 equal to A31 equal to A41 in the same way, equal to 0. त्या रो मधले सगळे एलिमेंट काय करा, 0 करा. हे समजलं? हो सर. थर्ड स्टेप मग काय ना? थर्ड बिसाइड म्हणता येईल ना? काय म्हणता येईल? बिसाइड, याच्या शेजारी. बिसाइड दी A11 equal to 1, that is first row element. First row element 0. म्हणलं तर खाली. काय काय? एक काम करा, सोपं करा. मेक एलिमेंट इन फर्स्ट रो. अदर दॅन A11 सोडून फर्स्ट रो मधले सगळे एलिमेंट कॉल
कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काय करा, 0 करा. म्हणजे A12 बरोबर ना, A13 A14 एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. बरोबर आहे का? हॅलो. येस सर. मग आता जर तुम्ही इकडे बघितलं तरी हे सगळे 1 करायचे जे एलिमेंट आहेत ते कुठल्या कॉलम मध्ये, कुठल्या कशामध्ये दिसत आहेत, तर सगळे डायगोनल मध्ये दिसत आहेत ना. बरोबर आहे का? हॅलो. येस सर. आपल्याला डायगोनल मधले सगळे एलिमेंट काय करायचे, जेवढे 1 करता येईल तेवढे 1 करत जायचं. बरोबर आहे. मग चौथी स्टेप म्हणा, इफ सेकंड डायगोनल एलिमेंट काय असतो, दॅट इज काय असतो रे, A22 A22 exist, then make it 1, make A22 equal to 1 and repeat the above procedure. Repeat the above steps म्हणा, steps till we get normal form of matrix. या सगळ्या स्टेप ऍज इट इज काय करावे लागतात आपल्याला, नॉर्मल फॉर्म मिळेपर्यंत रिपीट करावे लागतं. कळतंय का? येस सर. हो सर. ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण? नाही. नाही. परत एकदा सांगतो बघा, दिलेल्या मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो फर्स्ट इलेमेंट 1 करायचा, त्याचा यूज करून त्या कॉलम मधले सगळे एलिमेंट 0 करायचे, त्या रो मधले सगळे एलिमेंट 0 करायचे. त्यानंतर जायचं सेकंड रो सेकंड इलेमेंटला, तो जर नॉन 0 असेल तर त्याला 1 करा, त्याच्या खालचे 0 करा, त्याच्या साईडला असतील तर 0 करा, नाहीतर सोडून द्या. लक्ष देते. नंतर पुढच्या डायगोनलला जा, असेल तर सोडवा, प्रोसिजर स्टॉप झाली तर थांबा त्या ठिकाणी. कळते ना? येस सर. येस सर. ठीक आहे, एक्झाम्पल घ्या पुढचं. एकच मिनिट. घ्या एक्झाम्पल. क्वेश्चन लिहा. सांगा सर. Convert the following matrices into normal form. Convert the following matrices into normal form
and find their rank. And find their rank. आता एक गोष्ट सांगायची राहिली मी माझ्याकडून. इथं नॉर्मल फॉर्म मध्ये जर तुम्हाला IR चा अर्थ काय? आर म्हणजे ऑर्डर ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. जेवढी आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर असते तेवढीच त्याची रँक असते. लक्षात येत आहे? Yes. हॅलो. जेवढी आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगतो, जेवढे वन असतील शिल्लक तेवढी त्याची रँक. लक्षात येते का? Yes, sir. खाली एक नोट लिहून ठेवा. रँक ऑफ, हा रँकचा नोटेशन आहे. रँक ऑफ IR इज इक्वल टू R, किंवा असं म्हणा रँक ऑफ IR इज इक्वल टू R. लक्षात येते? Yes, sir. Yes, sir. बघा पहिला मॅट्रिक्स. हा दिलेला मॅट्रिक्स आहे तुमचा. ठीक आहे. त्याला मला काय करायचं आहे? कन्व्हर्जन करायचं आहे. आता कसं करायचं बघा. लेट हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याला नाव द्यायचं काहीतरी, कॅपिटल A म्हणा. लेट कॅपिटल A इक्वल टू 1 2 3 -3 -6 -9 2 4 5. 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कसे लिहायचे हे शिकलेला आहात का नाही शिकला? Yes, sir. शिकलोय. Yes, sir. आता माझी पहिली स्टेप काय सांगते? कन्वर्ट इनटू नॉर्मल फॉर्म ची पहिली स्टेप काय सांगते? Make A1 is equal to 1. मेक फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट इक्वल टू 1. बरोबर? हा. मग हा ऑलरेडी 1 आहे का? हो, सर. परत आता त्याला 1 करायची गरज आहे? नाही. ऑलरेडी 1 आहे. मग आता डायरेक्टली आपण कुठल्या स्टेपला जाणार? सेकंड स्टेपला. सेकंड स्टेप काय सांगते? Make below the 1 0. 0. ठीक आहे. मेक एलिमेंट बिलो दी 1 0. आता नेहमी लक्षात ठेवायचं, हा पहिला होरिझॉन्टल कॉलम रो आहे त्याला R1 हे नोटेशन असतं, दुसऱ्याला R2, तिसऱ्याला R3 हे नोटेशन असते. बरोबर? तसंच पहिल्या कॉलमला C1, दुसऱ्या कॉलमला C2, तिसऱ्या कॉलमला C3 हे नोटेशन असते. कळते का? हो, सर. हा. आता मला -3 0 करायचा आहे. हा कुठल्या रो मध्ये आहे? सेकंड रो. ज्या रो मधला एलिमेंट 0 करायचा आहे तो रो घ्यायचा आहे जिथे. घेतला? Yes.
हो सर. त्याला म्हणायचं R2 चेंजेस टू R2. ठीक आहे. आता पुढं बघा, कुठला एलिमेंट 0 करायचा आहे? -3. A21. -3 0 करायचा आहे, बरोबर. हा, -3 चा बघा प्लस असेल एलिमेंट दिलेला, तुमचा 0 करायचा एलिमेंट प्लस असेल तर त्याला मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. काय आहे आपल्याकडे इथं? मायनस आहे. मग मायनसच्या ऐवजी काय करायचा? प्लस करायचा. +3 -3 आहे म्हणून काय केलं? +3. आणि 1 आपण जो 1 केलेला आहे तो कुठल्या रो मध्ये आहे? फर्स्ट रो. त्याला काय करायचं? R1 करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहायचं लक्षात आलं? हो सर. हो सर. आता हा झाला सेकंड रो मधला पहिला एलिमेंट 0 करायची प्रोसिजर. तसंच आपल्याला थर्ड रो मधला पण करायचं आहे. बरोबर आहे का? हो सर. मग थर्ड रो मधला कुठला एलिमेंट 0 करायचा आहे? 2. बरोबर. आता मग परत त्या प्रोसिजर प्रमाणे कुठल्या रो मधला एलिमेंट 0 करायचा आहे? थर्ड रो. काय घेतलं मी? R3 घेतलं. R3 चेंजेस टू R3. R3 आता कुठला एलिमेंट 0 करायचा? मायनस कुठला एलिमेंट 0 करायचा आहे? -2 R1. +2 आहे ना, मायनस म्हणजे काय घेणार? -2. आणि कशाचा यूज करायचा आहे? R1 चा. हे लक्षात आलं? हो सर. आता चेंज कशा कशामध्ये होणार? हा बोला. सर इथं -2 R1 घेतल्यानंतर याची व्हॅल्यू 4 येणार ना, फक्त R1 घ्यावं लागणार. R3 - R1 करावं लागणार ना. का बरं बाळा? कारण सर R3 मध्ये किती आहे? 2 आहे. R1 सर R1 R1 फक्त एलिमेंट 1च घ्यायचा का? म्हणजे ऐका पहिल्यांदा पहिली स्टेप कसं लिहायचं, ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहायचं हे लक्षात आलं का तुमच्या? पहिल्यांदा बरोबर आहे सर, बरोबर आहे. ऐका नाही ऐका, बरोबर चुकीच्या ह्याच्यात पडू नका. कसं आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतात असं नाही. काही जणांना पुढच्या स्टेप मध्ये समजतील. बाकी सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाले पाहिजेत आपल्याला. पहिली गोष्ट मी काय विचारतोय ते सांगा मला. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहायचं हे लक्षात आलं का? होय. हा, आता पुढच्या स्टेप बद्दल बोलू आपण. आता मग पुढं लिहिताना इथं ए इक्विव्हॅलंट म्हणायचं. हा जो ट्रान्सफॉर्मेशन नंतर मॅट्रिक्स मिळतो तो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असतो. मग ए इक्विव्हॅलंट, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं म्हणतोय मी R2 चेंजेस टू, इथं म्हणतोय R3 चेंजेस टू. म्हणजे चेंज कशामध्ये होणार आहे? सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये. ह्याचा अर्थ नो चेंज कशामध्ये आहे? फर्स्ट रो. मग फर्स्ट रो ऍज इट इज लिहायचा. हे कळलं? हा. आता सेकंड रोचं ट्रान्सफॉर्मेशन मी काय लिहिलेलं आहे? R2 चेंज R2 + 3 R1. R2 + 3 R1 लिहिलेला आहे. हा, बघा काय करायचं तर एक्झाम्पल सोडवताना स्टार्टिंगला कसं मुलांना लगेच कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये बसत नाही. ज्यांना बसतंय त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालेल, नो डाऊट, काय अडचण नाही. पण ज्यांना बसत नाही त्यांनी काय करायचं, आपण एक्झाम्पल सोडवताना एक पेन्सिल घ्यायची. आपण जिथं सोडवतोय त्याच्या शेजारी
म्हणजे मी आता माझ्या शेजारी इथं मी करतो. R2 मधले सगळे एलिमेंट एका खाली एक लिहायचे. -3, -6, -9. तुम्हाला काय करायचं आहे तर R2 प्लस 3R1 करायचं आहे. बरोबर आहे का? हा. हा. मग R2 मधले सगळे एलिमेंट मी एका खाली एक लिहिले. बरोबर. हो. आता +3 दिसतंय इथं. मग त्याच्या बरोबर +3 लिहा सगळ्याच्या. आता काय राहिलं? R1 राहिलं फक्त. R1 मधले एलिमेंट. मग ह्या -3 बरोबर आहे 1, -6 बरोबर आहे 2 आणि 3. -9 बरोबर आहे 3. मग आता ह्याची ऍडिशन करा. -3 + 3. 0. -6 + 6. 0. 0. -9 + 9. 0. 0. काय अडचण? नाही. आता थर्ड रो ला यायचं. नंतर हे रब करून टाकलं तरी चालतंय. आता यायचं थर्ड रो ला. थर्ड रो मध्ये तुम्हाला ऑपरेशन काय करायचं आहे? R3 minus twice R1. R3 minus twice R1. मग R3 मधले सगळे एलिमेंट एका खाली एक लिहायचे. 2, 4, 5. बरोबर. हॅलो. हा. आता इथे काय दिसतंय तुम्हाला? -2. -2 टाका. आता R1 मधले एलिमेंट सांगा. 2 बरोबर काय आहे? 1. 1. 4 बरोबर 2. 2. आणि 5 बरोबर 3. 3. काय आलं मग सांगा? 0. 2 - 2. 0 minus 1. 0 0 minus 1. काय अडचण आहे त्यात? नाही. लक्षात आलं? Yes, sir. आता पुन्हा पुढची स्टेप. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट A11 आपण 1 केलेला आहे. त्याचा यूज करून त्याच्या शेजारचे एलिमेंट 0 करायचे. शेजारचे एलिमेंट 0 करायचे मला. कुठल्या कॉलम मध्ये आहे शेजारचा एलिमेंट? Second. Second. Second column. सेकंड कॉलमला काय नाव असतंय? C2. 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 C2 changes to C2. आता C2 मध्ये एलिमेंट कुठला 0 करायचा आहे? 2. Plus 2. म्हणजे काय घ्यायचं? Minus 2. Minus 2. -2. कशाचा यूज करून 0 करायचा आहे? पहिल्या कॉलमचा. म्हणजे काय आलं? C1. मग तसंच खालच्या याच्यासाठी सांगा C3 साठी. C3 minus thrice C1. हे समजलं सगळ्यांना? होय सर. ज्यांना समजलंय त्यांनी शांत राहा फक्त. कुणाला समजलं नाही अशाने फक्त हँड रेज करा. बाळांनो, मी हे परत एकदा विचारतोय. ह्या फॉर्मवर 100% क्वेश्चन विचारला जातो.
कन्वर्ट इंटू नॉर्मल फॉर्म अँड फाइंड रँक. हा, स्वरूप चव्हाण. चव्हाण बोला, अनम्यूट करा स्वतःला. समजलं नाही सर. हा, काय समजलं नाही ते सांगा आधी. सर स्टेप समजलं नाही. मित्रा, काय समजलं नाही तुम्हाला? तुला T2 - 2C1 कसं लिहिलं हे समजलं नाही. C3 - 3C1 कसं लिहिलं हे समजलं नाही का? R2 + 3R1 समजलं नाही. R3 - 2R1 समजलं नाही. काय समजलं नाही? पर्टिक्युलर बोलायचं. हा, R2 + 3R1 समजलं नाही ती. R2 + 3R1 समजलेलं नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. अनम्यूट करून ठेवा स्वतःला. आता तुम्ही फक्त स्वरूप बोलेल माझ्या बरोबर, बाकी कोणी बोलायचं नाही. हा, स्वरूप. हा सर. हा, आपल्याला फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 1 करायचा होता, बरोबर आहे? हा. हा ऑलरेडी 1 आहे आपल्याकडे. आता याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे आहेत. याच्या खालचे एलिमेंट कुठल्या कुठल्या रो मध्ये आहेत सांगा. R2 न R3 मध्ये. बर, R2 मध्ये कुठला एलिमेंट आहे? -3. 0 करायचा, बरोबर. मला R2 मधला 0 करायचा आहे म्हणून मी इथं R2 लिहिलं. हा, हे समजलं? समजलं. कुठला एलिमेंट 0 करायचा आहे? -3. -3 0 करायचा आहे म्हणून मी इथं त्याच्या उलट +3 लिहिलं. हा. कशाचा यूज करून 0 करायचा आहे? 1 चा कॉलम 1. कॉलम 1 का रो 1? रो 1. हा, रो 1. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. इथं जर तुम्ही रो घेतलेला असेल तर इथं कॉलम कधी येत नसतो. बरोबर. हा, म्हणजे काय आलं? रो 1. रो 1. आता हे R2 + 3R1 समजलं? समजलं. हा, आता मग इथं R3 - 2R1 का लिहिलंय सांगा. स्वरूप. ते 2 ला 0 करायचं होतं आपल्याला. 2 कशामध्ये आहे? 2 R3 मध्ये आहे, त्यामुळे आधी R3 घेतलं. ती +2 आहे आता तिथं, त्याला हा. मायनस केलं. हा, मग ते -2 हा. केलं ना. कशानं मल्टिप्लाय केलं? R1 न. R1 ने मल्टिप्लाय केलं. आता लक्षात आलं? आलं. हा, आता ही स्टेप स्वरूप बंद करू नका. हा, हा. ही स्टेप करायची आहे मला. काय आहे पहिल्या स्टेप बरोबर तुझं? काय ऑपरेशन वापरलेलं आहे मी? 1 आहे. 1. R3 + 3R1 वापरलेला आहे, बरोबर आहे? हा. मग इथं लिहायचं साईडला R3 + 3R1 लिहिलं. मग R3 खाली R3 चे सगळे एलिमेंट, सॉरी R2 + 3R1. R2 च्या खाली R2 चे सगळे एलिमेंट. R2 मधले एलिमेंट सांग आता. -3 -6. -3 -6. हा, -9. ओके. काय आहे इथं? +3R. +3 R. +3 +3 R1 आहे ना? हा, R1. मग आता R1 मध्ये -3 च्या वर काय दिसतंय? हा -3 आहे, त्याच्यावर काय दिसतंय? 1 आहे. 1. तसंच -6 च्या वर? -6 च्या वर 2 आहे. आणि -9 च्या वर? 3. आता ह्याची ऍडिशन करायची. काय येते? 0.
पुढं थ्री -6 + 3 × 2 6 6 हा +6 झाला, हा -6 आहे. किती येतं? 0 आणि खाली 0 देते खाली. मग हे आलेले 3 0 आहेत ते इथं लिहायचे. हम्म अशीच खालची स्टेप करायची. बरोबर समजलं का? समजलं सर. ठीक आहे. आता कॉलमच्या बाबतीत ये. सरू कुठे गेला? हाय सर. हा, मला हा एलिमेंट आणि हा एलिमेंट 0 करायचा आहे. हा कुठल्या कॉलम मध्ये आहे? 2. तू C2 मध्ये. इथं C2 लिहिलं. हम्म इथं काय आहे? +2 आहे, म्हणून इथं काय घेतलं? -2 आणि कॉलम 1 आहे. म्हणजे कॉलम 1 कळलं? हम्म? सर. हम्म इथं C3 हा -3 C1 काय इथं +3 आहे म्हणून. +3 बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. हा, आता मग पुढची स्टेप सांग बरं. A इक्विव्हॅलंट टू चेंज कशामध्ये झालेला नाहीये? चेंज होतो तो आपण इथं लिहितो. C2 आणि C3 मध्ये चेंज झालाय, म्हणजे चेंज कशामध्ये नाही झालेला? कॉलम मध्ये. कुठल्या? C2 म्हणजे काय? कॉलम 2 C3 म्हणजे? कॉलम 3 आता राहिला कुठला कॉलम? कॉलम 2 ते कॉलम 1. कॉलम 1 राहिला, म्हणजे आपल्याला नो चेंज. आता सगळ्यांनी बघायला लक्ष द्या. कॉलम 1 मध्ये आपल्याला काय आहे रे बाळांनो? नो चेंज आहे. बरोबर का? हम्म आता सगळ्यांनी आन्सर द्या. कॉलम 1 मध्ये नो चेंज आहे, हे समजलं का? हो Yes, सर. sir. ज्याच्यामध्ये नो चेंज आहे तो ऍज इट इज लिहायचा. 1 0 0. हे लक्षात आलं? हा Yes. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पहिल्यांदा रो ट्रान्सफॉर्मेशन करून नंतर कॉलम जर वापरलं तर त्याचं सिम्प्लिफिकेशन फार सोपं असते बाळांनो. कसं लिहायचं बघा. बघा, ह्या पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला 0 कुठं कुठं दिसतंय ते बघायचं. कुठं कुठं आहे 0? Second and third row. सेकंड आणि थर्ड रो. बरोबर? हा, हो मग सेकंड आणि थर्ड रो मध्ये 0 आहे, म्हणून त्याच्या पुढचे एलिमेंट ऍज इट इजच लिहायचे. 0 0 0 -1. काय अडचण? No, sir. हा, आता आपण हे ट्रान्सफॉर्मेशन कशासाठी वापरलेले असतात? शेजारचा एलिमेंट 0 करण्यासाठी. बरोबर ना? हा हा Yes. 2 मला 0 करायचा आहे. हा जो 2 आहे हा मला 0 करायचा आहे. बरोबर ना? हो मग तू 0 करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन वापरलं, याचा अर्थ नॅचरली इथं 0 येणार. इथं पण काय येणार? 0. 0. संपलं ट्रान्सफॉर्मेशन, संपलं तुमचं. कॅल्क्युलेशन पण करायला लागत नाही.
कळतंय का? हो सर. जरी Yes, sir. केलं हो सर. जरी केलं तरी काय T2 म्हणजे आहे तुमचा 200. आता करायचंय तुम्हाला -2 -2 -2 इलेमेंट आहेत कुठले तर 1 0 0. काय आलं बघा, आलं का? हो सर. पहिल्यांदा कॉलम वापरलंय तर नंतर सॉरी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरलेलं असेल ना तर कॉलम मध्ये मग जास्त काय करावं लागत नाही बघा. लक्षात येतंय? ही स्टेप समजली? हो सर. Yes, आता sir. आता मला काय करायचं आहे तर सेकंड रो मधला सेकंड इलेमेंट जो आहे हा इलेमेंट मला 1 करायचा आहे पॉसिबल होत असेल तर. आता इथं माझ्याकडे -1 राहिलेला आहे एक बघा, राहिलेला आहे का? हो सर. Yes, sir. काय करा, हा जो -1 आहे तो एकतर वर शिफ्ट करा किंवा इकडे शिफ्ट करा. कसा शिफ्ट करणार? एकतर कॉलम मध्ये आणा किंवा रो मध्ये आणा. काय करायचं? C3 इंटरचेंज C2. C3 इंटरचेंज C2 किंवा C2 इंटरचेंज C3 कसंही लिहिलं तरी चालतं, लक्षात घ्या. कळतंय का? हॅलो. हो सर. हा म्हणजे A इक्विव्हॅलंट टू 1 0 0 सॉरी कॉलम वापरलाय म्हणजे कॉलम वाईज लिहायचं. हा C2 कुठला कुठला येणार? 0 0 -1 हा झाला C3 बरोबर ना. आणि इथं येईल 0 0 0. हे लक्षात आलं? C2 आणि C3 इंटरचेंज केला. कळते का? हॅलो. Yes, हो sir. सर. हो सर. आता हा एलिमेंट वर ट्रान्सफर करायचा आहे. काय करावं लागेल मला? R3 इंटरचेंज R2 इंटरचेंज R3 किंवा हे असं पण लिहितात बरं का, R23 असं पण लिहितात. कुठल्याही पद्धतीने लिहा तुम्ही, तुम्हाला जे आवडेल ते. A इक्विव्हॅलंट टू 1 0 0 0 -1 0 0 0 0. आता हा तुमचा नॉर्मल फॉर्म आहे का? नाही. म्हणजे अगोदर तुम्हाला ह्या -1 ला काय करावं लागेल? 1 करावं लागेल. कसं 1 करणार सांगा? हा मायनस नाही करायचं. इकडे बघा, R2 ला मल्टिप्लाय R2 डिवाइड R2 डिवायडेड बाय -1 करा किंवा R2 ला -1 न मल्टिप्लाय करा, कसंही करा. R2 डिवायडेड बाय -1 म्हणजे R2 मधल्या सगळ्या इलेमेंटला -1 न काय करा? मल्टिप्लाय करा, सॉरी डिवाइड करा, असा अर्थ झाला. करा. पहिला रो नो चेंज 1 0 0. आता R2 मध्ये 0 डिवायडेड बाय -1 काय तर 0. -1 डिवायडेड बाय -1 +1 0 डिवायडेड बाय -1 0. R3 मध्ये चेंज आहे का? नाही. किती 1 दिसतायत? 2 2. बरोबर ना. हो. याला म्हणायचं I2. आता I2 च्या शेजारी एक 0 आहे, खाली एक 0 आहे, खाली एक 0 आहे. ठीक आहे. हो. हॅलो. म्हणजे I2 0 0. हे जर ही स्टेप तुम्हाला एखाद्याला लिहायला जमत नसली
तर लिहू नका, डायरेक्टली काय म्हणायचं, रँक ऑफ ए इक्वल टू किती येतं 1 2 आहे, 2. जेवढे 1 तेवढी रँक. काय अडचण आहे त्यात? नाही सर. समजलं सगळ्यांना? हो सर. Yes. हो सर. येस सर. ठीक आहे, लिहून घ्या ते पटपट. लिहून झाल्यानंतर सांगा मला. अटेंडन्सचा मी स्क्रीनशॉट घेतो. सर ते बोल बाळा. ते माझं 4थं स्टेप लिहायचं राहिले सर, तेवढं ते स्लाइड दाखवा मला, ते राहिले. हा ठीक आहे, अगोदर हे होऊ द्या मुलांचं, दाखवतो तुम्हाला. हा हा थँक्यू. गौरी राजमाने. गौरी राजमाने आहेत का? येस सर. बाकीच्या मुलांनी पार्टिसिपेंट मध्ये कसा रोल नंबर टाकलेला आहे बघा, त्या पद्धतीनं रोल नंबर डिस्प्ले नेम कायमच चेंज करून घ्या. यश. यश. येस सर. हा, बाकीच्या मुलांच्या पद्धतीने चेंज करून घ्या तुम्ही. श्रीराम. श्रीराम. बाकीच्या मुलांनी बघा पार्टिसिपेंट मध्ये कसं नाव टाकलेलं आहे त्या पद्धतीने चेंज करायचं. हा yes, sir. म्हणजे अटेंडन्स घ्यायला व्यवस्थित जातं स्टाफला. रँक काढण्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? नो सर. नो सर. लिहून झालं? येस सर. Yes, sir. ठीक आहे, मी फक्त एक 10 मिनिटं जास्त घेतले बरं का. हा बाळांनो. हा नाही, काय झालं आता एक्झाम्पल पूर्णच झालं नसतं त्यामुळे घेतलंय. असो, झालंय ना लिहून तुमचं? हो सर. हो सर. ज्यांचं झालंय ते जाऊ शकतात. कोणाच तरी एक 4थी स्टेप लिहायची राहिलेली आहे ती लिहून घ्या. आम्ही जाऊ सर मग. हा जाऊ जाऊ, काय अडचण नाही. झालं का बाळा? हॅलो. हो झालं सर. हा झालं. ठीक आहे, करू बंद? हो चालतंय.